पुढची बातमी पाहूयात। उघड्या गटारात पडून मृत्यू होत असताना सुद्धा पालिका झोपेतच आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अद्याप ही गटार उघडीच पाहायला मिळतात। महापौर रितू तावडे पाहणी करताना एक उघडं गटार आढळले। गटाराला झाकण नसल्याने महापौरांनी यावेळी संताप व्यक्त केला। पाहणी दरम्यान रितू तावडेंनी कर्मचाऱ्यांना झापल्याचं पाहायला मिळालं। तर उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता। मात्र यानंतर सुद्धा पालिका प्रशासन ढिम्म असल्याचं पाहायला मिळते, कारण आता सुद्धा अनेक अशी उघडी गटार असल्याचं समोर आले। आज महापौर रितू तावडे या पाहणीसाठी गेल्या होत्या आणि त्याच वेळी एक उघडं गटार पाहायला मिळाले। यावेळी महापौरांनी संताप व्यक्त केला। मात्र महापौर आता यावर काय उपाययोजना करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्यांनी कर्मचाऱ्यांना त्यावेळी झापलं, मात्र आता महापौर म्हणून त्या काय पाऊल उचलतात याच्याकडे लक्ष असणार आहे। उघड्या गटारात पडून एका मुंबईकराचा मृत्यू अगदी 4 दिवसापूर्वीच झाला होता। त्यानंतर बरंच खरं तर टीका महापालिकेवर झाली होती, मात्र त्यानंतर सुद्धा पालिका झोपेतच असल्याचं चित्र पाहायला मिळते, कारण मुंबईमध्ये अशी अनेक उघडी गटार असल्याचं आढळून आले। आज महापौर रितू तावडे या पाहणीसाठी गेल्या होत्या आणि त्यांच्याच पाहणी दरम्यान एक उघडं गटार आढळले।